नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आमच्या कोळी समाजात कुलदैवताची पूजा करण्याची परंपरा आहे। त्यानिमित्ताने आज आम्ही अर्नाळा ते अर्नाळा किल्ला असा फेरीबोटीने प्रवास करत आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी निघालो। पावसाळ्यात समुद्र दिसायला जितका सुंदर वाटतो तितका तो थरारकही असतो। साधारण 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही अर्नाळा किल्ल्यावर पोहोचलो। तिथे काकांकडे थोडा वेळ थांबून फ्रेश झालो आणि मग मंदिराकडे निघालो। सर्वप्रथम महिषासुराच्या काठीची पूजा केली, पाया पडलो आणि त्यानंतर पुढे निघालो। देवाच्या अभिषेकासाठी विहिरीतून पाणी घेतलं आणि जंजिरे अर्नाळ्याच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या आमच्या कुलदैवताच्या मंदिराजवळ पोहोचलो। तिथे विधीपूर्वक देवाला अभिषेक घातला, पूजा अर्चा केली, सर्वांनी दर्शन घेतलं, पाया पडलो आणि देवाला धारी टाकली। त्यानंतर किल्ला गावातील एक एक करून सर्व कुलदैवतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, पाया पडलो आणि धार टाकून पूजा पूर्ण केली। सर्व दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। तोपर्यंत समुद्राला भरती आली होती, त्यामुळे परतीचा बोटीचा प्रवास आणखीनच रोमांचक झाला। ज्यांना पावसाळ्यातील समुद्राचा खरा थरार अनुभवायचा असेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी अर्नाळा ते अर्नाळा किल्ला असा फेरी बोटीचा प्रवास नक्की करावा। संध्याकाळी देवाच्या प्रसादासाठी मावरं कापून घेतलं, त्यानंतर मावरं फ्राय आणि बॉईल करून प्रसादाची तयारी केली। रात्री साधारण 8 वाजता देवाची विधी सुरू झाली। एक एक करून सर्व देवी देवतांसाठी पानं मांडली जातात आणि परंपरेनुसार दारूची धार अर्पण केली जाते। त्यानंतर प्रत्येक देवाचा पाया पडला जातो। घरचा देव येतो तो क्षण आणि त्यावेळचा जल्लोष हा शब्दात सांगता येणार नाही असा असतो। शेवटी पूर्वजांची पानं काढली जातात, त्यांच्या परंपरेनुसार वावळी, थंड आणि दारू अर्पण केली जाते। त्यानंतर सर्वजण देवाचा प्रसाद ग्रहण करतात आणि परंपरेचा आनंद एकत्र साजरा करतात। या विधीमध्ये तुम्हाला काही महिला देखील बिडी किंवा दारू घेताना दिसेल, मात्र हे कोणत्याही प्रकारच्या व्यसनासाठी नसून अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या पारंपरिक धार्मिक विधीचा एक भाग आहे। शेवटी देवाजवळील दोरा हाताला बांधून विधीची सांगता केली जाते। हा आमच्या कोळी समाजाचा पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे। प्रत्येक समाजाच्या परंपरा वेगळ्या असतात आणि त्यांचा आदर केला पाहिजे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कोळी सांस्कृतिक परंपरा आणि जीवनशैलीवरील व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।